मोठा आहे. नमस्कार करावा तर वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. जाऊ दे, कोरेच पत्र पाठवितो. अरे इकडे ये. हे पत्र आळंदीच्या ज्ञानेश्वराला नेऊन दे. हो महाराज. कोण आपण? मी चांदव महाराजांचा शिष्य आहे. त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी पाठवले आहे. दादा, हे चांदव महाराज कोण? अरे सोपाना, चांदेव हे महान योगी आहेत. योग सामर्थ्याने त्यांनी 14 वेळा काळाला सुद्धा परतून लावले आहे. आपल्या तपोबलाने चांदेवांनी सर्व प्राणी मात्रांना वश केले आहे. काय झालं मुक्ता? दादा, एवढे मोठे सिद्ध पुरुष असून देखील चांदेव महाराज त्या पत्रासाठी कोरेच राहिले. आता तूच या पत्राचे उत्तर दे. हे बघ मुक्ता, या 65 ओव्या मी या पत्रात लिहून पाठवत आहे. यजमान, हे पत्र चांदेव महाराजांना नेऊन द्या. हो महाराज. काय म्हणाले ज्ञानेश्वर? महाराज, तुमचे पत्र पाहून ती चारही भावंडे असली आणि तुमच्या पत्राचे उत्तर त्यांनी या पत्रात दिले आहे. हा ज्ञानेश्वर स्वतःला काय समजतो? एकदा याला भेटायलाच पाहिजे. आम्ही कोण आहोत हे त्याला दाखविलेच पाहिजे. चला या आळंदीला. ज्ञानेश्वर महाराज, चांदेव महाराज तुमच्या भेटीला येत आहे आणि ते खूप रागात आहे. चांदेव महाराज, एवढे मोठे सिद्ध पुरुष आपणास भेटायला आळंदीला येत आहेत. आपण त्यांच्या स्वागतासाठी जायला हवं. अरे दादा, आपल्याकडे ना बैल, ना घोडा, ना हत्ती, मग आपण कसे जायचे? मुक्ता, ही भिंतच आपली माय आहे. चल ग माय. मला क्षमा करा. मला माझ्या सिद्धीचा गर्व